आपण बघा एबीपी माझा. सुरुवातीला एक नजर टॉप 25 बातम्यांवर. मंत्री उदय सामंत आणि जयंत पाटलांमध्ये 1.5 तास चर्चा. नरिमन पॉइंट इथल्या एक्सप्रेस टॉवरमध्ये दोघांची भेट. एकनाथ शिंदेंच्या सूचनेवरून भेट झाल्याची माहिती. मनसेसोबत युती करायची का? मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंची माजी नगरसेवकांना विचारणा. युती केली तर फायदाच होईल. माजी नगरसेवकांची कबुली. विश्वासात घेऊनच निर्णय घेणार उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण. ठाकरेंच्या शिवसेनेतील 3 माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात. उद्या शिवसेनेच्या वर्धापन दिनी हे नगरसेवक शिंदेंच्या सेनेत पक्षप्रवेश करण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. मुंबईत इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनी विरोधात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं आंदोलन. कंपनी कर्मचाऱ्यांना सरसकट 4,000 रुपये पगारवाढ देण्याची मागणी. मुंबईत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं एकत्रित आंदोलन. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अरविंद सावंत, संजय कदम तर मनसेकडून संतोष धुरी यांनी घेतली प्रादेशिक कामगार आयुक्तांची भेट. सांगलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का. काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश संपन्न. आषाढी एकादशीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूतून प्रस्थान. टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ. देहूच्या मंदिरात तुकाराम महाराजांच्या पालखीचं पूजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजन संपन्न. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ देखील उपस्थित. मुख्यमंत्र्यांनी घेतला फुगडीचा आनंद. मुरलीधर मोहोळांसह फुगडी खेळले फडणवीस. पादुकांचं पूजन पार पडल्यावर फुगडीचा आनंद. मुंबईत मेट्रो 1च्या 8 फेऱ्या वाढवल्या. दिवसाला आता 444 ऐवजी 452 फेऱ्या. संध्याकाळच्या वेळेत मेट्रो गाड्यांमध्ये प्रवाशांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर निर्णय. अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील आळते गावातील प्रकार. पोलिसांकडून आरोपीला अटक करत बालनिरीक्षणगृहात रवानगी. धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेचाच प्रकार घडल्यानं सवाल उपस्थित. मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या मीरा रोड स्थानकाजवळ अलर्ट. मोटरमननं वाचवले एका व्यक्तीचे प्राण. स्थानकाजवळ एक व्यक्ती आत्महत्या करण्याच्या उद्देशानं रुळांवर झोपून होता. यावेळी सतर्क मोटरमननं गाडी थांबवली. मुंबईच्या गोरेगाव परिसरातील एका गटारावर लावलेल्या जाळीत अडकला महिलेचा पाय. महिलेचा पाय थोडक्यात बचावला असला तरी पायाला गंभीर दुखापत झाल्याचं समोर. सोलापूरच्या अकलूजमधील सयाजीराजे वॉटर पार्कमधील फिरत्या पाळण्यामध्ये अपघात. या घटनेत एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात ठेकेदाराकडून तात्पुरती मलमपट्टी. काँक्रीट मार्गावर तडे गेलेल्या ठिकाणी भर पावसात सिमेंट ओतण्याचा प्रकार समोर. एकच लेन चालू ठेवल्यानं वाहतूकही मंदावली. इराण शेवटच्या श्वासापर्यंत लढणार. इस्रायलच्या त्याच्या चुकांची शिक्षा भोगावी लागणार. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा इस्रायल आणि अमेरिकेला इशारा. इस्रायलच्या इराणमधील 40 ठिकाणी हल्ला. हवाई दलाच्या जवळपास 25 लढाऊ विमानांनी पश्चिम इराणमधील लष्करी लक्ष्यांवर हल्ले केले. इस्रायली सैन्याच्या एक्सवरील पोस्टमध्ये उल्लेख. इराणचा इस्रायलवर प्रतिहल्ला. बचावासाठी इस्रायल नागरिकांना बॉम्ब आश्रयस्थानांमध्ये पाठवलं जात असल्याचं चित्र. इस्रायल आणि इराणमधील संघर्ष 5व्या दिवशी सुरूच. इराणच्या आकाशावर आमचं नियंत्रण. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान तर बिनशर्त आत्मसमर्पणाची ही ट्रम्प यांची मागणी. चीनच्या अनोही प्रांतात पावसाचा हाहाकार. वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीनं अनेक घरांबाहेर उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फुटल्या. अनेक ठिकाणी गारांचा खच पाहायला मिळणार. आणि यानंतर या तासातल्या सगळ्यात महत्त्वाच्या हेडलाईन्स. ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.